हॅलो एव्हरीवन. सो मी आहे सोनाली आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास होणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की मेडिटेशन आपलं आयुष्य तर बदलतं, पण मेडिटेशन करण्याच्या पद्धती. सो मला खूप प्रश्न आले आणि आज माझा बर्थडेसुद्धा आहे. सो मला तुम्हा सगळ्यांना खूप छान आणि बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सो जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला बसता तेव्हा बेसिकली काय होतं, खूप विचारांचा गोंधळ येतो. पण माणूस हा कधीच विचारांशिवाय राहू शकत नाही. कारण तुमचं ब्रेन जर विचार करायचं बंद झालं तर ते मरून जाईल. सो ब्रेन आहे तिथे विचार हे ऑटोमॅटिकली असणार, पण ते विचार नंतर फिल्टर व्हायला लागतात. सो सुरुवातीला फार गर्दी असते विचारांची, पण हळूहळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करता त्याच्यानंतर तुम्हाला टाईमलेसनेस फील व्हायला लागतो. कधीकधी असं वाटेल की अरे तुम्ही अर्धा तास झाला बसलायत आणि खूप शांतता तुम्हाला जाणवते, पण तो टाईम असं वाटेल की अरे फक्त 5 मिनटंच तर झाली, आत्ताच तर मी सुरू केलं होतं. सो ह्याला टाईमलेसनेस म्हणतात. हळूहळू अनुभव येतात. गरजेचं नाही आहे की जो आज अनुभव आला आहे तोच उद्या येईल. सो मेडिटेशन ही करण्याची गोष्ट आहे. काही न करणं त्याला ध्यान म्हणतात. सो ध्यान खूप ब्युटिफुल आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यासाठी मला फक्त काही टिप्स द्यायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा आणि तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे. सो सगळ्यात आधी मेडिटेशनसाठी एक जागा फिक्स करा. एव्हरी डे जर तुम्ही मेडिटेशन केलं तर तुमच्या सोलला तुम्ही आंघोळ घालणार आहात. जर समजा तुम्ही आंघोळ नाही केली तर 2 दिवस 3 दिवस 4 दिवसांनी तुमच्या शरीराला दुर्गंध यायला लागेल. त्याचप्रमाणे मेडिटेशन ही तुमची आंघोळ असते. सो जर तुम्ही मेडिटेशन नाही केलं तर तुमच्या सोलमधून वास येतो आणि मग कुठलीही चांगली एनर्जी तुम्हाला हेल्प नाही करत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण जर तुम्ही मेडिटेशन केलं तर बेसिकली काय होतं, तुमच्या शरीरामध्ये तर बदल होतोच होतो, तुमच्या मानसिक स्थितीमध्ये सुद्धा बदल होतो आणि आयुष्य बदलायला लागतं. सो मेडिटेशन इज अ वन सोल्युशन फॉर ऑल युअर प्रॉब्लेम्स. सो ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा वाचायला सुरुवात केली तेव्हा मला समजलं. आणि तुम्हाला मेडिटेशनबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे तर पॉवर ऑफ नाव हे पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं तुम्ही वाचू शकता. खूप डिफिकल्ट आहेत, खूप खोल आहेत ही पुस्तकं. समजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो, पण एकदा का तुम्ही ही पुस्तकं समजून घेतलीत ना तर आयुष्य बदलायला फार वेळ नाही लागत. कारण मेडिटेशन म्हणजे तुमची तुमच्याशी भेट. कारण तुम्ही जेव्हा पृथ्वीवर आलात तेव्हा तुम्हालाच तुमचं सगळं माहिती होतं. कारण ही स्क्रिप्ट, हा पिक्चर तुम्ही निवडला आहे. सो ह्या वेळेला आपण सध्या एक व्हिडिओ गेम खेळतो आहे आणि तो व्हिडिओ गेम म्हणजे तुमच्या लाईफची स्टोरी. सो लवकरच व्हिडिओ येणार आहे मोठा ह्याच्यावरती, पण ही म्हणजे तुमच्या लाईफची स्टोरी. आणि तुम्ही जो व्हिडिओ गेम खेळताय तो बनवला पण तुम्ही आहे, खेळणारे खेळाडू पण तुम्हीच आहात, बघणारा जो दर्शक आहे तो पण तुम्हीच आहात आणि तुमच्यासोबत जो खेळणारा विलन आहे किंवा तुमचा को ॲक्टर आहे तो सुद्धा तुम्हीच आहात. सो दिस इज द फिलिंग ऑफ वननेस. सो ह्या पिक्चरचे रायटर पण तुम्ही, डायरेक्टर पण तुम्ही, हा पिक्चरमध्ये ॲक्टिंग पण तुम्हीच करताय आणि हा पिक्चर बघण्यासाठी दर्शक पण तुम्हीच आहात. सो खूप डीप आहे हा विचार, समजायला वेळ लागेल, पण जेव्हा का तुम्ही मेडिटेशन कराल त्याच्यानंतर ह्या सगळ्या माझ्या गोष्टी तुम्हाला आठवणार आहेत की थँक्यू मॅम की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मला समजवल्यात. सो 12 वर्ष लागतात मेडिटेशनची जर्नी पूर्ण करण्यासाठी. सो कधीच घाबरायचं नाही, फक्त मेडिटेशन करा. काही नाही करायचं आहे, देवाशी ऑटोमॅटिकली कनेक्शन होणार आहे. देवाला तुमचा भाव हवा आहे. ज्यांनी तुम्हाला हे जग दिलं त्याला तुम्ही नारळ आणि पेढे देऊन काय विकत घेणार किंवा काय त्याला नवस करणार आणि त्याला काय गरज आहे की तुम्ही त्याच्या दर्शनाला यावं. तो तर सगळीकडे आहे, इतर तिथे सगळीकडे. सो तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की आपल्याला आपले विचार बदलायचे आहेत, आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. आपले पूर्वज फॉलो करत आहेत म्हणून त्या गोष्टी फॉलो नाही करायच्या आहेत. जे आपले ऋषीमुनी करत होते ते आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती, मेडिटेशन. प्रत्येक राजाला आधी ध्यान शिकवलं जायचं, त्याच्यानंतर त्याला युद्ध शिकवलं जायचं. कारण तुमच्या बळापेक्षा, म्हणतो ना की आता हे जे आता युग चालू आहे हे शक्तीचं युग नाही आहे. हे जे युग आहे ना हे चित्ताचं युग आहे. सो तुम्ही मेंटली जितके स्ट्रॉंग होणार ना, आधी घडणाऱ्या घटना तुम्हाला दिसणार आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी एका प्रोसेसने होत असतात. सो थोडीशी शांती घ्या, थोडासा वेळ घ्या
आणि खूप चांगल्या प्रकारे मेडिटेशन करा आणि बघा आयुष्य कसं बदलणार आहे. कारण आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि आज मी खूप हॅपी आहे बिकॉज आज माझा बर्थडे आहे. आता जस्ट मी माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत बसून आमच्या विशेस लिहिल्या ज्या आम्हाला 2026मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही सोबत मेडिटेशन केलं. सो तुमची संगतसुद्धा तशी असायला हवी जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी पूरक असेल. सो सेलिब्रेशन्स आयुष्यात खूप येतात, पण नेहमी लक्षात घ्या की आपले बर्थडेज जे असतात ना ते फार स्पेशल असतात. सो चांगल्या एनर्जीमध्ये आणि चांगल्या लोकांसोबत घालवा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात. फक्त आपल्या चॅनलला रोज व्हिजिट करा, रोज व्हिडिओ बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा. माझा चॅनल नवीन आहे आणि त्याला तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि आज आपले 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. त्याच्यासाठी पण तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि असंच प्रेम देत राहा आणि समजून घ्या, मी तुम्हाला जे समजवते आहे त्याने फ्री ऑफ कॉस्ट तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण आयुष्य फार सुंदर आहे आणि देवानी सगळी एनर्जी आणि सगळी ताकद आणि सगळं मॅजिक तुम्हाला देऊन पाठवलं आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या रूपात. तुम्हाला फक्त त्याच्या जादूला अनलॉक करायचं आहे आणि आयुष्यात तोच विचार करायचा आहे जे तुम्हाला हवं आहे. जे हवं आहे, आता मी एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे, सो मला आधी त्याचा ऑरा कॅरी करावा लागणार, मला मानावं लागणार की मी सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे, नंतर मी सक्सेसफुल बिझनेस वुमन बनणार. पण आता बेसिकली काय होतं आहे, आपल्या ऑरामध्ये भीती आहे, टेन्शन आहे, एन्झायटी आहे. सो त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत आहेत. सो तो विचारच नाही करायचा जे आपल्याला नको आहे, आपल्याला तो विचार करायचा आहे जे आपल्याला हवं आहे. सो प्लीज स्वतःला सांभाळा, छान मज्जा करा, रोज आयुष्य एन्जॉय करा, फक्त हॅपी राहा. कारण तुमचं हॅपीनेस आहे त्या नेगेटिव्ह एनर्जीला मारून टाकणार आहे. सो पुन्हा भेटूया उद्या. आणि आजचा व्हिडिओ थोडासा शॉर्ट आहे बिकॉज मला फार काम आहे आज. आणि उद्या मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी खूप छान लाईव्ह किंवा एक छान 30 मिनिटचा व्हिडिओ करणार आहे सोल जर्नीवरती. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.